हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की कृष्णा ही पाण्याला चाललेली असते आणि रस्त्यात सगळी लोक कृष्णाला विचारत असतात, कृष्णे कुठं चाललीस, कृष्णे कुठं चाललीस। आणि कृष्णा ही लोकांना सांगत असते की काही नाही, घरी थोडं पाणी हवं आहे त्यामुळे पाणी आणायला चालली आहे, बाकी काही नाही। आणि कृष्णा तशी हळूहळू पाणी आणायला पुढे चाललेली असते। आता कृष्णा पुढे चाललेली असताना गावातल्या बऱ्यापैकी बायका कृष्णाच्या भोवती पाण्याचे हंडे कळशा घेऊन गोल होतात। आता कृष्णाच्या भोवती अशी लोक जमा झालेली असतात आणि त्यातल्या बायका कृष्णावरती हसत असतात। आता त्या बायका हसत असतात आणि कृष्णा मात्र आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे बघत असते। त्या बायका नेमक्या का हसतायत हे काही कृष्णाला कळत नसतं। इतक्यात मागून कृष्णाला एक मोठा आवाज येतो, ए कृष्णे। तशी कृष्णा मागे बघते आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू उमलतं। तर दुसऱ्या बाजूला अनुसया खूपच जास्त चिडलेली असते। आता अढळराव तिच्याकडे येतात आणि तिला म्हणत असतात, अगं अनुसया कशाला चिडायल्यास, हो की शांत जरा। त्याबरोबर अनुसया ही शांत होण्याच्या काही मनस्थितीत नसते, ती शांत होतच नसते। ती म्हणत असते, नाही माझा ना नुसता संताप व्हायलाय, माझी ना लई चिडचिड व्हायल्या। अहो तुम्हासनी ठावं नाही ती बाई कशी आहे, ती एक नंबरची नालायक बाई आहे ती। अहो तिने हे समजा जाणून बुजून केलंय। त्याबरोबर अढळराव म्हणतात, अगं होय पण तू शांत राहा। तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत हा कृष्णाची वाट बघत असतो। तो विचार करत असतो, कृष्णा यार कधी येईल, एकटी गेली एवढ्या लोकांचं पाणी आणायला, कसं घेऊन येईल। इतक्यात त्या ठिकाणी समर आलेला असतो। आता समर ब्रश करत आलेला असतो। आता तो तोंडात ब्रश घेऊन दुष्यंतला म्हणत असतो, काय रे काय झालं, इथे का उभा आहेस। आता दुष्यंत सांगतो की काही नाही, कृष्णाची वाट बघतोय, ते कधी येईल ती। त्याबरोबर समर त्याला इशाऱ्यात खुणवतो की अरे येईल ती, पाणी घेऊन येईल सगळ्यांसाठी, काळजी करू नको। त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे ती पाणी घेऊन येईलच ते मला माहीत आहेच, पण मला कृष्णाची काळजी वाटते, मी तिची वाट बघतोय। अरे एवढं सगळं माणसांचं पाणी ती एकटी कशी भरणार त्याचा विचार करतोय मी। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे गणपत म्हणत असतो, वा वहिनी वा, अहो तुम्ही काही काम केलं, तुम्ही काय आयडिया लावलीत। आता बघालच तुम्ही ती कृष्णा पुन्हा काही आगाऊपणा करणारच नाही। मैनावतीसुद्धा म्हणते, हो ना, अहो आता सगळं पाणी आणून अजून तिचं चांगलं कंबरडच मोडलं पाहिजे बघा। तर इकडे आता कृष्णा ही पाण्याचा अख्खाच्या अख्खा टँकर घेऊन रांगडे पाटलांच्या वाड्यावरती पोहोचलेली असते। आणि मग कृष्णा ही सगळ्यांना म्हणते, या 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 सगळ्यांनी बाहेर या या। त्याबरोबर बाळजाबाई आणि घरातले इतर सगळे सदस्य त्या ठिकाणी बाहेर येतात। आता कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणत असते, बघा बाळजाबाई आणलं का नाही पाणी। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, टँकर आणलंस तू। त्यावर कृष्णा म्हणते, हो मग, अहो तुम्हाला काय वाटलं म्या पाणी आणणार नाही होय। बाळजाबाई हसत म्हणते, अगं कृष्णे, तू जरी पाणी आणलं असलंस तरीसुद्धा तू हे पाणी वरती टाकीत चढवणार कसं, हां, यासाठी काहीतरी करावं लागल, काय करणार आहेस। त्यावर कृष्णा म्हणते, अगो बाई सगळ्याच गोष्टींची घाई आहे हो तुम्हाला, पण एक मिनटं, फक्त एक मिनटं। आणि आता कृष्णा जोरात शिट्टी वाजवते। शिट्टी वाजवल्याबरोबर आता त्या ठिकाणी लगेचच भंप्या एक मोठाच्या मोठा पाईप घेऊन येतो। आता कृष्णा तो पाईप बाळजाबाईंना दाखवते। मग बाळजाबाई म्हणतात, अगं कृष्णे, हे सगळं तर झालं वापरायचं पाणी, पण प्यायच्या पाण्याचं काय, प्यायचं पाणी कुठून आणि कसं आणणार तू। त्यासाठी तर तुला विहिरीवरच जावं लागणार, विहिरीवरनं पाणी तुला भरावंच लागणार कृष्णे, सार्वजनिक विहिरीवर तू जाणारच। आता कृष्णाने हे ऐकल्यावर कृष्णा म्हणते, अर त्याची पण सोय केली मी, एकच मिनटं का। आणि मग लगेचच आता कृष्णा पुन्हा शिट्टी वाजवते। त्याबरोबर गावातल्या बायका कमरेवरती हंडा कळशा घेऊन तिकडे येतात। आणि मग त्यातली एक बाई म्हणते, सरपंच बाईंच्या घरात पाणी नाही असं आम्ही होऊच द्यायचो नाही काय। सरपंच बाई पुरण नवं तुम्हासनी आम्ही आणलेलं हे पाणी घरात। त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, अहो तुम्ही एवढं पिरमानं तुमच्या घरचं हंड्यातनं कळशातनं पाणी आमच्यासाठी आणलं आहे, त्या पाण्यानं आमची माणुसकीची भूक मात्र तहान मात्र नक्कीच विझेल, काय आबा बरोबर नवं। त्यावर आबा म्हणतात, होय ग पोरी होय, अगदी लाखात एक सबूत बोललीस बघ। त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय मग बाळजाबाई कसं वाटलं। हे बघा तुम्हासनी पुन्हा एकदा सांगतो, मी सौ कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे, लक्षात ठेवायचं।
माझा नाद करायचा नाही. समजलं ना? त्याबरोबर लगेच आता बाळजाला खरं तर खूप जास्त राग आलेला असतो कृष्णाचा, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काहीही पर्याय नसतो. तर इकडे आढळरावांना मात्र हे सगळं बघून खूप जास्त मज्जा आलेली असते. तर बाळजा ही तिकडनं चाललेली असते. कृष्णा म्हणत असते, ओ बाळजाबाई, मी आणलेलं पाणी बघून तुमच्या तोंडचं पाणी पळालं असेल, मग पितायसा काय आमच्याकडचं पाणी? आमच्याकडं लई आहे. त्याबरोबर बाळजा तिकडनं खोलीत येते. खोलीत आल्यावर बाळजाची चांगली चिडचिड होत असते. ती म्हणत असते, कृष्णे कृष्णे कृष्णे, कशी प्रत्येक वेळी ही माझ्यावर मात करते? टँकर घेऊन आली अख्खाच्या अख्खा पाण्याचा. काय समजते का ही पोरगी स्वतःला? मी जेव्हा जेव्हा हिच्या वाट्यात काहीतरी काटे पेरते तेव्हा तेव्हा ही त्यातनं बाहेर पडते. मला वाटलं होतं की आता हिला गावच्या विहिरीवरनं पाणी भरावं लागेल, लोक हिच्यावर हसत्याल, हिची छितू होईल, पण नाही. कसलं काय? पण आता असला काहीतरी डाव टाकायला पाहिजे ना की हिची सगळी सरपंचकीच निघायला पाहिजे. आज ज्या गावकऱ्यांच्या जीवावर ही उड्या मारते का नाही, त्याच गावकऱ्यांसमोर हिची चांगली नालस्ती झाली पाहिजे. तर आता इकडे कृष्णा ही दुष्यंतच्या शर्टला इस्त्री करत असते. दुष्यंतला ऑफिसला जायचं असतं. इतक्यात तो तिकडे येतो आणि तिला म्हणत असतो, कृष्णा, खरंच गं, तू सगळ्यांसाठी किती करत असतेस, तू किती सगळ्यांचाच विचार करतेस. तुला किती काम असतं ना कृष्णा, तुला इतकं काम असतं की त्या कामाच्या धांदलीत, त्या कामाच्या गडबडीत तुला स्वतःकडे लक्ष द्यायला, स्वतःकडे वेळ द्यायला अजिबात वेळ मिळतच नाही ना. कृष्णा म्हणते, नाही नाही, तसं काही नाही आहे. दुष्यंत म्हणतो, अगं तसंच आहे कृष्णा, असू दे, दे मी शर्ट प्रेस करतो, दे दे. आता दुष्यंत, मी प्रेस करतो. कृष्णा म्हणत असते, मी प्रेस करते. आता त्यामध्ये दुष्यंतच्या हाताला थोडासा चटका लागतो. आता दुष्यंत, ऐ गं, आज चटका लागला, असं करत असतो. कृष्णा त्याचा बोट बघतच असते. इतक्यात तिकडे अनुसया येते. अनुसया म्हणते, काय रे दुष्यंत, बाळा काय झालं? त्यावर दुष्यंत सांगतो, काही नाही, थोडासा चटका लागला. कृष्णा तिकडे ॲलोवेरा घेऊन येते आणि म्हणते, हाताला कोरफड लावत्या म्हणजे जरा बरं वाटेल. आता अनुसयाचं लक्ष त्या इस्त्रीकडे, त्या शर्टाकडे जातं. कृष्णा इकडे दुष्यंतच्या बोटावरती ॲलोवेरा लावण्यामध्ये व्यस्त असेपर्यंत अनुसया तिकडे जाते आणि दुष्यंतच्या शर्टवरती ती इस्त्री टाकते. त्याबरोबर इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो, अरे यार कृष्णा, तू एवढी पॅनिक कशाला होतेस? माझ्या बोटाला एवढं काही झालेलं नाही आहे, मी तर फक्त जस्ट थोडं नाटक केलं. आता मी नाटक केलं हे ऐकून कृष्णा दुष्यंतकडे बघतच राहते. त्याबरोबर अनुसया दुष्यंतला म्हणते, ए दुष्यंता, असं नाटक कशापायी करतोयस रे? कशाला उगाच माझ्या सुनेला त्रास द्यायलास? हां, बायकोला असं छळू नये रे. त्याबरोबर मग दुष्यंत हा लाजतो. त्याबरोबर मग लगेच कृष्णा म्हणते, नाही नाही, ते काय ना, एक डाव तुम्हासनी खरोखरचा चटका बसायच पाहिजे, तेव्हाच तुमची जी काही नाटकं करण्याची सवय की नाही ती सुटणार आहे. चटका लागण्याचं नाटक करतायत मोठे. आता इकडे शर्टावरती कोणाचं लक्षच नसतं, शर्ट चांगलं जळत असतं. तर आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, अरे यार कृष्णा, तू असं बोलशील का? मला चटका लागायला हवा अशी तुझी इच्छा आहे का? तर इकडे आता दुष्यंत आणि कृष्णाची नजर त्या इस्त्रीवरती जाते आणि त्यांना दिसतं की शर्ट जळतंय. कृष्ण लगेच येऊन शर्टावरची इस्त्री बाजूला काढते, तर दुष्यंत ते शर्ट हातात घेतो. आता दुष्यंत म्हणतो, अरे यार कृष्णा, हे काय करून ठेवलंस तू? कृष्णा म्हणते, ओ हे बघा, मी काय नाही केलेलं, मी चांगलं प्रेस करत होतो, तुम्हीच उगाच मध्ये आलात. तुम्हासनी काय करत होती मध्ये मध्ये यायची? मी करत होतो ना व इस्त्री. आता अनुसया म्हणत असते मनातल्या मनात, अरे तुम्ही दोघं कशा काही भांडायला आहे? हे शर्ट म्या जाळले, म्या. समजलं ना? व लई हौस आहे ना तुम्हासनी एकत्र राहायची. मग घ्या आता. नाही, आत्ता पावतर फक्त शर्टच जाळले, पण पुढं जाऊन लवकरच तुमचं ह्या घरातलं अस्तित्व जाळतो का नाही ते बघाच. तर दुसऱ्या बाजूला सावित्री आणि पूजा बोलत बसलेल्या असतात. सावित्री म्हणत असते, पूजे, अगं त्या औदशीचं नशीब, त्या औदशीचं आयुष्य लईच थोर आहे गं. नाही म्हणजे बघायलाच नवं काय चाललंय ते समधीकडं. अगं काय तिचं कौतुक व्हायलंय. त्याबरोबर पूजासुद्धा म्हणते, हो ना आई, दिसतंय, बघतीये मी, सगळीकडे बघते. अगं त्या कृष्णाचं नाव न घेता गावातलं एक पानसुद्धा हलत नाही आहे गं. सगळीकडे कृष्णा 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 कृष्णा. ती लोकं तर ना सगळी त्या कृष्णाच्या नावाचा नुसता जप करतायत, तिच्याशिवाय पान हलत नाही आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी भक्ती येते. भक्ती म्हणत असते, आहे अगं कृष्णानं लोकांचा तो मान, लोकांचं ते म्हणणं कमावलंय, विश्वास कमावलाय. मग आता लोक तिला एवढं मानणारच ना. मग आणि मुळात कृष्णा तशी चांगलीच आहे, कृष्णाला मान मिळायलाच पाहिजे. कृष्णा
मुळात त्याच्या लायक आहे, समजलं का. तशी लगेचच आता सावित्री ही उठून उभी राहत म्हणते, होय ग होय, अगदी माझ्या मनातलं बोलली बघ माझी बाई. 1 मिनिट हा बघते. बघू बरं काय आणलं हातामध्ये. पाण्याचा हंडा होय, बघू जरा. माझ्यानं जरा 1 सेकंद आणि असं म्हणत ती पूर्ण पाण्याचा हंडा पायावर ओतते आणि म्हणते, अगं माझ्या पायावर आहे की नाही मग चहा सांडला होता म्हणून पाय धुतला ग जरा थोड्याशा पाण्याने, बाकी काही नाही. पाणी संपलं की जा पुण्यांदी पाणी घेऊन ये जा, असं म्हणत ती तिच्या हातात हंडा देते आणि तिला परत पाठवते. पूजा म्हणते, बरं झालं आई, हिच्याबरोबर ना असंच व्हायला हवं. हिला त्या कृष्णाचं खूपच जास्त कौतुक आहे. नाही म्हणजे प्रत्येक वेळी कृष्णा 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 कृष्णाच्याच नावाची भक्ती करत असते ही भक्ती. कधी सख्ख्या बहिणीवरती हिचं लक्षच नसतं. त्या कृष्णासाठी ती सख्यासारखं वागते. त्याबरोबर लगेचच आता सावित्री म्हणते, तुमचा बाबी ह्यो असलाच होता. असो, त्या समध्या गोष्टी आता मला काही बोलायच्या नाही आहेत. आता फक्त तू मला एक गोष्ट सांग, त्या समरचं काय झालं? त्या समरला फोन केला होतास काय? त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस ना तू? त्याबरोबर पूजा म्हणत असते, हो गाई, मी माझ्या बाजूनी एकदम क्लिअर आहे. मी तर त्याला मेसेज करून ठेवलाच होता, पण आता फक्त म्हणजे त्याच्या बाजूने रिप्लाय येण्याची बाकी आहे. एकदा काही त्याच्याकडनं रिप्लाय मिळाला ना की मग बघ, मी हा मासा काही गळाचा सुटू देत नसते. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत म्हणत असतो, मी म्हणत होतो ना मी करतो, आता मी काय हा शर्ट असा घालून जाऊ का, असं म्हणत तो त्या फाटलेल्या भोकातनं हात बाहेर काढतो. कृष्णा म्हणत असते, हो माझ्यामुळं काही नाही झालेलं, मी करत होतो इस्त्री, तुम्हाला कुणी सांगितलं होतं मध्ये यायला. दुष्यंत म्हणतो, कृष्णा उगाचच्या उगाच तुझी चूक माझ्यावर लादू नकोस. आता कृष्णा म्हणते, कसली माझी चूक, काही चूक बीक नाही आहे माझी. दुष्यंत म्हणतो, अरे तुझी चूक आहे ना, तू का मस्ती केलीस माझ्याबरोबर. मग त्यावेळी लगेचच अनुसया समजूतपणाचं नाटक करत म्हणते, अरे काय चाललंय तुम्हा दोघांचं, का उगा असं उंदरा मांजरासारखं भांडायलाय दुष्यंत कृष्णा. आणि दुष्यंता, उगा माझ्या सुनूला काय बोलू नको, माझी सून गुणाची आहे. आणि अरे बाळा, तू पण जरा समजून घे की. आणि कृष्णे, अगं असं कामाला जाणाऱ्या नवऱ्याबरोबर भांडू नये ग पुरी. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, एक्झॅक्टली मी सुद्धा तिला हेच सांगत होतो, पण तिला कळत नव्हतं. त्याबरोबर मग लगेच आता अनुसया म्हणते, कृष्णे जा की जा, त्याला एखादा नवीन कोरा शर्ट काढून दे की. अगं बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जायला नव्हतो, जा की. त्याबरोबर लगेचच आता कृष्णा म्हणते, घेत्याल ते त्यांचा काढून आता काय. त्याबरोबर दुष्यंत जाऊन शर्ट कपाटातनं काढून घेऊन येतो आणि मग आता तो कृष्णाला विचारतो, आता काय करायचं, या शर्टाला प्रेस कोण करणार आहे हे आधीच ठरव. कृष्णा म्हणते, नाही तुम्हीच करा तुम्ही करा इस्त्री. त्याबरोबर मग लगेचच आता अनुसया म्हणते, दुष्यंता अरे मी काय म्हणतोय, नाही म्हणजे आज तू मीटिंगसाठी जाणार आहेस ना ऑफिसात, तर तुझ्याबरोबर समरला पण नेशाल काय. आता समरला सुद्धा नेशील काय असं दुष्यंताला विचारल्यावर दुष्यंत अनुसयाकडे बघू लागतो. तर कृष्णा ही दुष्यंताला म्हणत असते, करा तुम्ही इस्त्री करा. त्याबरोबर मग ती म्हणत असते, नाही म्हणजे बघ बाबा, जर तुला चालणार असेल तर घेऊन जा, नाही म्हणजे तसं माझं काही म्हणणं नाही आहे की तू घेऊन जाच म्हणून, नाही नेलंस तरी चालेल, पण जर नेलंस तर बरं होईल. नेशील का तू दुष्यंत समरला तुझ्याबरोबर रे, म्हणजे कसं त्याला पण जरा या सगळ्यातलं काहीतरी कळेल ना. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, ठीक आहे चालेल. मग ती म्हणते, चालेल मी समरला तयार व्हायला लावते आणि ती तिकडनं निघून जाते. दुष्यंत म्हणतो, आज अचानक हे असं का म्हणाले असतील की त्याला ऑफिसला घेऊन जा म्हणून. त्यावर कृष्णा म्हणते, अहो तुम्हा भावाभावांची जरा ओळख व्हावी, तुम्ही कामाच्या बहाण्यानं एकत्र आलात तर सोबत राहाल, एकत्र वावराल, तुम्हाला एकमेकाचे स्वभाव कळतील पटतील असं वाटलं असेल म्हणून म्हणले असतील. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो असंच असेल, बरोबर आहे तुझं म्हणणं. बघ इस्त्री होत नाही आहे कृष्णा, इस्त्री तापतच नाही आहे, तू इस्त्री खराब केलीस असं आता दुष्यंत कृष्णाला म्हणतो. त्यावर कृष्णा दुष्यंतला सांगते, ते बटन आहे की नाही वरचं ते फिरवा पहिलं मग होईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे अनुसया ही समरकडे येते आणि आता ती समरला म्हणत असते, समर पटपटावर तयार हो, तुला त्या दुष्यंताबरोबर हापिसात जायचं आहे. मी आत्ताच त्याला भेटून आलो आणि त्याला सांगितलं की तुला पण हापिसात घेऊन जा म्हणून, आणि तो तुला त्याच्या संगट हापिसात घेऊन जायला तयार बी आहे. हे बघ समर, आता आहे की नाही त्या कृष्णाला आणि त्या दुष्यंतला अगदी पाकातल्या मुंगीप्रमाणे चिटकून राहायचं आणि वेळ आली की त्यांच्यावर बरोबर वार करायचा, केसानं त्यांचा गळा कापायचा,
समर म्हणतो केसानं गळा कापायचा हायच काय, मला ना हे चांगुलपणाचं नाटक करून 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 लई कंटाळा आलाय बघ. असं झालं आहे की कधी एकदाचा या सगळ्यातनं बाहेर पडतोय, मोकळा होतोय मी. तर दुसऱ्या बाजूला आता दुष्यंतला खरोखर इस्त्रीचा चटका बसतो. दुष्यंत आता असं ओरडतो. कृष्णा म्हणते नाही नाही, आता तुम्हासनी म्या लावतो इस्त्रीचा चटका कसा बसतो ते. आणि मग कृष्णा इस्त्री घेऊन दुष्यंतच्या मागे मागे फिरायला लागते. दुष्यंत म्हणत असतो कृष्णा यार नको ना प्लीज, कृष्णा खरंच लागेल, कृष्णा कृष्णा प्लीज प्लीज. आणि त्यानंतर कृष्णा इस्त्री करायला घेते व दुष्यंत तिच्याकडे आनंदाने हसून बघत असतो. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाईने आता तिचे जे काही दागिने गहाण ठेवलेले असतात ते सगळे दागिने परत आणलेले असतात. आता ती ते दागिने बघत असते आणि आता ती ते दागिने बघत असताना तिकडे मैनावती आणि गणपत असतात. बाळजा ही त्यांना म्हणत असते बघा आणले की नाही माझे भाऊजी सगळे गहाण ठेवलेले दागिने मी परत सोडून. अहो शेवटी बाळजाबाई आहे मी, बाळजाबाई. अहो माझे दागिने मी आणणारच होते की परत. त्याबरोबर आता हे सगळं काही समर आणि त्याची आई बघत असतात चोरून. तर इकडे मैनावती म्हणते वा वा वहिनी खरंच मानलं तुम्हाला, नाही म्हणजे तुमचे इतके दागिने अख्ख्या पंचक्रोशीत कुणाकडे नसते. तर आता हे सगळं काही अनुसया बघत असते आणि अनुसयाला खूप जास्त राग येत असतो. तर इकडे लगेचच बाळजा म्हणत असते नसतील काय, अगं नाहीच आहेत, ह्या दागिन्यांची घडणावळ पुन्हा कधी झालीच नाही. त्याबरोबर अनुसयाला मात्र इकडे राग येत चाललेला असतो. अनुसया ही समरला म्हणत असते समर हे समजे दागिने माझे आहेत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला बाळजा म्हणत असते हे समजे दागिने फक्त माझे, फक्त माझे. इतक्या त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा विचारते काय झालं, तुम्ही दोघं काय बघायलाय. त्यावर मग अनुसया सांगते अगं ते बघ की ते समजे दागिने माझे आहेत, अगं त्या बाळजानं माझे दागिने चोरल्यात. तर कृष्णासुद्धा आता पुढे बघते. आता बाळजाच्या हातातले दागिने बघून कृष्णा म्हणत असते अहो कशावरनं, ते तुमचेच दागिने आहेत. अहो असं पण होऊ शकतं ना की ते बाळजाबाईंचेच दागिने असतील म्हणून. आता ते त्यांच्या खोलीत आहेत म्हणल्यावर त्यांचेच असतील की. आणि तसं बी उगाचच्या उगाच जाऊन तुम्ही बोलू नकासा, तुम्हाला काय माहीत तो दागिने तुमचेच आहेत. त्यावर अनुसया म्हणते अगं बाई कृष्णे, बाई आपलं लुगडं आणि आपलं दागिनं कुठलीच बाई कवा बी नाही विसरू शकत. अगं मला पक्की खात्री आहे हे दागिने माझेच आहेत म्हणून. खरंच मी काय आता त्या बाळजाला सोडत नसतो व कृष्णे. कृष्णा म्हणत असते अहो बाळजाबाईंना उगाच तुम्ही काही विचारायला जाऊ नका, तुम्ही एकदा पुण्यांदा खात्री करून घ्या नक्की तुमचे दागिने तुमच्या कपाटात आहेत का ते एकदा तपासा, नाहीतर गडबड होईल, उगाच तुम्हीच अडचणीत याल. त्यावर मग लगेच समर म्हणतो तुझा विश्वास नाही आहे का कृष्णा आईवर. त्यावर कृष्णा म्हणते अरे समर प्रश्न विश्वासाचा नाही, प्रश्न खऱ्या खोट्याचा आहे. उगाच वाद नको आणि चुकीचं काहीतरी घडायला नको ना म्हणून मी बोलायलो रे. त्याबरोबर अनुसया म्हणते नाही कृष्णे, ते दागिने माझेच आहेत आणि मी ते दागिने अगदी अचूक आणि योग्य ओळखल्यात. त्यामुळं आता मी काय त्या बाळजाला सोडत नसतो. आता फक्त बघ मी काय करत होते, तिची एवढी हिंमत की तिनं माझं दागिने चोरल्या असं म्हणत मग आता अनुसया ही लगेचच तिकडनं बाळजाकडे येते. ती बाळजाला म्हणते चोरटे. त्याबरोबर बाळजा म्हणते तोंड सांभाळून बोलायचं, काय बोललीस तू. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद होऊ लागतो. दुष्यंत बाळजाबाईंना म्हणतो बाप रे, एवढं सगळं करून तुमचं पोट नाही भरलं की तुम्ही आता दागिनेसुद्धा चोरायला लागलात. त्यावर बाळजा म्हणते मी असलं काय बी केलेलं नाही. हे अनुसय जाऊन स्वतःच्या कपाटात बघ, आणि जर तिकडं तुझे दागिने तुला घावले की नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे समजे दागिने तू मला तुझ्या हाताने घालायचे, आणि जर दागिने नाही घावले तर हे सगळे दागिने मी मानानं तुला देईन, ठरलं. अनुसया म्हणते ठीक आहे ठरलं. त्यानंतर बाळजा दुष्यंतला म्हणते दुष्यंता बाबा तू पण तिच्याबरोबर जा, नाही तर तुला वाटायचं मी काहीतरी पुण्यांदा डाव रचला. मग दुष्यंत अनुसयाबरोबर जातो आणि अनुसयाच्या कपाटात आता त्यांना तिचे दागिने सापडतात. आता ते बघून दुष्यंतला, कृष्णाला, अनुसयाला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर बाळजा म्हणते आता जिद पूर्ण कर. अनुसयाला बाळजाच्या अंगावरती काही ते दागिने घालायचे नसतात. कृष्णा म्हणते तुम्ही तिच्या अंगावर दागिने घाला. अनुसया म्हणते मी काय ऐकू तुझं, मी नाही ऐकणार. त्यावर कृष्णा म्हणते तुम्हाला ऐकावं लागेल. त्यावरती म्हणते का. त्यावरती म्हणते मी या गावची सरपंच आहे. त्यावर तिची सासू म्हणते मी तुझी सासू आहे. कृष्णा म्हणते मी सरपंच आहे, दागिने घालावे लागतील. घाला अनुसयाबाई बाळजाबाईनं दागिने. त्याबरोबर मग अनुसया कृष्णाकडे रागाने बघू लागते
आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.